परिषद निवडणुकीत शिवसेनेने आक्रमक रणनीती आखली आहे। 17 मतदारसंघांपैकी 7 मतदारसंघात शिवसेना उमेदवार देणार आहे। 7 मतदारसंघात कोण असावेत याची चाचपणी सुरू आहे। विजयाचं गणित जुळवणारा उमेदवार शिवसेनेकडून निवडला जाणार आहे। शिवसेनेचे निवडणूक रणनीतिकार निवडणुकीच्या तयारीला लागलेत। जळगाव आणि रायगडसह शिवसेनेला ठाणे, नाशिक, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद मतदारसंघात शिवसेना उमेदवार देणार। पंकज दळवी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। पंकज, प्रसन्न सर, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जे आहे ते कुठेतरी तणाव आहे हे स्पष्ट होतं। महायुतीचा जो फॉर्म्युला समोर त्याच्यानुसार 12 भाजपा, 3 एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2। मात्र हा फॉर्म्युला एकनाथ शिंदे यांच्या त्यांच्या पक्षाच्या त्या भागातल्या नेत्यांना मान्य नाहीये। आपण म्हटलं त्याप्रमाणे जळगाव, रायगड, ठाणे, नाशिक, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ या 7 ठिकाणी ज्याला आपण म्हणू शकतो वॉर फुटिंगवरती चाचपणी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने केली आहे। पुढे उमेदवार कोण असेल याची सुद्धा तयारी तिकडनं केलेली आहे। त्या भागातल्या नेत्यांचा त्यांची विनंती आहे, त्यांचा आग्रह आहे की यांना इथे जागा देण्यात यावी। अर्थात महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये काय निर्णय होईल याच्यावरती गोष्ट अवलंबून। मात्र महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना अधिक जागांची जी आहे ती मागणी करते। ठाण्यामध्ये आपण बघितलं तर पालघर, ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेनेची ताकद होती। मात्र आता भाजपचे 444 नगरसेवक आहेत, 326 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची। त्यामुळे काटेकी टक्कर जी आहे ती आहे। काही थोडे बहुत नगरसेवकांचा फरक आहे। त्यामुळे अशा ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा आग्रह किंवा भाजपकडे जर का कमी असतील तर भाजपचा आग्रह होणे स्वाभाविक आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे आक्रमक होत आहेत, आक्रमक रणनीती केली आहे। 7 प्रमुख त्या ठिकाणावरती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते जाऊन छुपी माहिती जी घेत आहेत, सर्व्हे करतायत, कार्यकर्त्यांशी नेत्यांशी बोलतायत, माहिती घेत आहेत। एकंदरीत एकनाथ शिंदे आक्रमक होणार आहेत या निवडणुकीच्या वेळी हे स्पष्ट होतं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल पंकज।